देखो, आप सभी का जो टारगेट है, एम, एम्बिशन, वो है कि नीट में एक रिस्पेक्टेबल स्कोर होना चाहिए। मतलब टारगेट फिक्स है। हमें ये भी पता है कि इसके लिए स्टडी मटेरियल क्या है, अभी अभी हमने बताया। अब मैं आपको बताता कि पढ़ाई कैसे करनी चाहिए, अभ्यास कसा करावा, हे तुम्हाला आयुष्यभर कामाचं आहे। हाऊ टू स्टडी द बेस्ट वे, सगळ्यात चांगला प्रकार अभ्यास करण्याचा, ज्याला आपण आदर्श म्हणू शकतो की अभ्यास कसा करतात। म्हणजे यावर्षी 720 में से 600 के ऊपर हमारे 9 बच्चे हैं, तो उन्होंने कुछ अलग नहीं किया। उन्होंने यही जो स्टेप्स है वो ली है। अब आप ध्यान से सुनिए, अभ्यास कसा करत असतात। तो पहली स्टेप है रीड एट होम प्रायर टू द टीचर। माने कल हमें जो पढ़ाने वाले हैं, मान के चलो कि हार्ट पढ़ाने वाले हैं, हृदय, तो स्टूडेंट्स ने अपनी किताब से उसको मन लगा के पहले ही पढ़ना चाहिए। स्वतः वाचायला पाहिजे आधी। रीड ॲट होम प्रायर टू टीचर। नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा लेक्चर असतं, तो स्टेप 2, कॉन्सन्ट्रेट 100% इन द लेक्चर। मग ज्यावेळी तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल किंवा एखादं लेक्चर ऐकत असाल, तेव्हा सगळं शून्य पाहिजे आणि एकदम कॉन्सन्ट्रेशन। मग ते ब्रेनमध्ये चांगलं रजिस्टर होतं। सो दैट इज अ कॉन्सन्ट्रेशन। तो सर मैंने घर पे भी पढ़ा था, जब आपने पढ़ाया तो मेरा 100% ध्यान था। स्टेप 3, रीड 2 to 3 टाइम्स अगेन एट होम। तो सर वापस एक बार क्यों? देखो, अगर आप उस चीज को 2 बार, 3 बार, 4 बार करोगे तो वो एक ब्रेन मैप बन जाएगा, एक प्रिंट बन जाएगी, जिसे हम फोटो मेमोरी कहते हैं। स्टेप 4, रिकॉल द हाइलाइट्स। तो आपको जो आपने खुद पढ़ा, क्लास में ध्यान दिया, घर जाके उसको 2-3 बार पढ़ा, उसको फिर रिकॉल करो। अभ्यासाच्या 3 स्टेप असतात, श्रुती, स्मृति आणि कृति। ध्यान से सुनो, श्रुति, ध्यान में रखो, स्मृति, आणि मग परीक्षेच्या वेळी ते आठवतं, दैट इज कृति। अब पहले घर पे पढ़ा था, लेक्चर में ध्यान था, 2-3 बार घर पे भी पढ़ा है, मैंने याद करके भी देखा। तो जब आपका टॉपिक पूरा हो जाएगा तो उस टॉपिक के आपको एमसीक्यू सॉल्व करने हैं। फर्ज करो कि 200 क्वेश्चन से और आपने उसको सॉल्व किया और 200 में से आपके 30 गलत हुए, कोई प्रॉब्लम नहीं। अगली स्टेप है रेक्टिफाई द मिस्टेक्स। तो आपको ध्यान में आएगा कि मेरा कहीं पे कंसंट्रेशन डाइल्यूट हुआ था, मैंने इस चीज को ध्यान से नहीं पढ़ा था, या मैंने ध्यान में नहीं रखा था, या मैंने रिकॉल नहीं किया था, और इसीलिए मेरी 30 गलतियां हुई है। गलती इंसान से ही होती है, पर गलती सुधार के भगवान बन जाओ। दैट इज रेक्टिफाई द मिस्टेक। देन इज स्टेप 7, रिविजन इज मस्ट।
सपोज यू कंप्लीटेड फर्स्ट लेसन, सेकेंड लेसन, थर्ड लेसन, फोर्थ लेसन, तो अब आपको फर्स्ट या सेकंड लेसन ब्लर हो जाएगा, ध्यान में नहीं आएगा, तो खुद होके रिवीजन करनी चाहिए। और इसीलिए हमारे यहाँ की परंपरा है कि हम लोग एक 3-4 लेसन होने के बाद एक रिवीजन टेस्ट लेते हैं, उस बहाने रिवीजन होती है। दीज आर द स्टेप्स हाऊ टू स्टडी। बरेच पेरेंट्स असतात किंवा स्वतः विद्यार्थी हा प्रश्न विचारतात की मला मार्क्स मिळत नाही, मला सांगा अभ्यास कसा करायला पाहिजे। तो वैयक्तिक सांगितल्यापेक्षा या माध्यमातून मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की आदर्श पद्धत अभ्यास करण्याची हीच असते की विद्यार्थ्यांनी आधी स्वतः वाचावं, मग शिक्षकावर लक्ष ठेवावं, घरी आल्यावर पुन्हा रिव्हिजन करावी, रिकॉल करून पाहावं, त्याच्यावरचे प्रश्न सोडवून पाहावे इत्यादी। भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात एक श्लोक है, जब अर्जुन ने कृष्ण से पूछा कि मुझे ज्ञान कब प्राप्त होगा, तो भगवान ने कहा तत्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उचित ज्ञान प्राप्ति के लिए आपके गुरु के प्रति प्रणिपात म्हणजे विनम्रता, परिप्रश्न म्हणजे अभ्यास करून त्यांच्या समोर जाऊन आपल्या अडचणी विचारायला पाहिजे, आणि सेवया तो गुरुची सेवा म्हणजे आता ते युग नाही आहे, पण ते जे म्हणतात, पोट तिडकीनं सांगतात, आईवडील सांगतात, ते ऐकायला पाहिजे। तो हा आपला एक पार्ट झाला। आता आपल्याला दुसरा पार्ट पाहायचा आहे। आपला जो बायोलॉजीचा कोर्स आहे, हा कोर्स किती मोठा आहे, यात काय आहे, हमें देखना है कि मेरा जो सब्जेक्ट है बायोलॉजी, जो 180 में से 90 क्वेश्चन जिस पे आते, वो कोर्स कुछ ऐसा है। एनसीईआरटी का जो 11th का बुक है उसमें 22 लेसन्स है। म्हणजे 11वीचं जे पुस्तक आहे एनसीईआरटीचं तुम्ही विकत घ्याल त्याच्यात 22 लेसन आहे, आणि या 22 लेसनवर नीटमध्ये अराउंड 50 क्वेश्चन्स येतात। 12thचे 16 चैप्टर्स आहे, 16। तो आपका जो 12वीं का किताब है उस पे 16 लेसन्स है, उस पे 40 क्वेश्चंस पूछे जाते हैं। अब मैंने कहा ना कि ये 90 क्वेश्चन में से आपके घर में बड़ा भाई बहन या कोई रिलेटिव जो एग्ज़ाम गोइंग या पहले नीट दे चुके हैं, उनका आप 2019 का, 2018 का, 2017 का नीट का पेपर देखो, उन्हें पूछो, लाइन टू लाइन 86-87 क्वेश्चंस आते हैं। और इसीलिए मैंने कहा कि एनसीईआरटी बुक्स आर, वो जो किताबें हैं वही आपके लिए सब कुछ है फॉर नीट। देन कुछ जनरल मैं आपको बताना चाहता, म्हणजे मनापासून मला काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात। सगळ्यात पहिले हॅव अ गुड कंपनी ऑफ फ्रेंड। म्हणजे 11वी 12वीचे जे विद्यार्थी आहे ते जेव्हा शिकायला अकोल्यात येतील तेव्हा मित्रमंडळ चांगलं पाहिजे, म्हणजे चांगले विचार कानावर येतील। दुसरं, स्टे अवे फ्रॉम मोबाईल, म्हणजे ऑनलाईन क्लासेस असल्यामुळं तुम्हाला मोबाईलची मदत घ्यावी लागेल। इथे व्हॉट्सॲप ग्रुप बनला तर काही प्रश्न मला विचारताना व्हॉट्सॲप वापरावं लागेल, पण या चांगल्या कामासाठीच त्याचा वापर करायला पाहिजे, त्याचं ॲडिक्शन नको। थिंक ऑलवेज पॉझिटिव्ह। बरेच तुम्हाला भेटतील की नीट फार कठीण असते,
तेवढा स्कोअर येत नाही, फार कमी पोरांचा येत असतो, आपल्याकडनं होणार नाही, तर अशा निगेटिव्ह लोकांपासून आपण दूर राहायला पाहिजे आणि शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न करायला पाहिजे. फक्त पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी म्हणजे तुमच्या अभ्यासात सातत्य पाहिजे. नाहीतर क्लास में कभी कभार हम कोई मोटिवेशनल एखाद स्टोरी बताते हैं और सारे बच्चे इंस्पायर हो जाते हैं और वो इंस्पिरेशन मोटिवेशन हफ्ता भर महीने भर तक सीमित रहता. ऐसा नहीं. हे 2 वर्ष आहे ना, तुमचे प्रयत्न सातत्य पाहिजे, कन्सिस्टंट पाहिजे, सतत प्रयत्न करायला पाहिजे. एक्सेप्ट द फैक्ट्स, ये तो जीवन भर के काम का है की वस्तुस्थिती माणसानं स्वीकार करायला पाहिजे. म्हणजे जर हे आपल्याला येत नाही तर हे मान्य करायला पाहिजे की मला हे येत नाही, मला हे समजून सांगा. काहीतरी बहाणे नाही करायला पाहिजे. तो एक्सेप्ट द फैक्ट इज अ मोस्ट सिंपल वे टू लिव. आखिरी में आपको बता दूं, 12वीं के बाद ही सारे करियर शुरू होते. देखो आप, मेडिकल हो, इंजीनियरिंग हो, फार्मेसी हो, एग्रीकल्चर, बायोटेक्नोलॉजी, वेटरनरी साइंस, सब सारे के सारे करियर आपके 12वीं के बाद है. तो जाहिर है उस सभी कोर्सेस में ये 11वीं 12वीं का नॉलेज आपको काम आएगा. तो बाय हार्ट फॉरगेट फॉर बीइंग अ डॉक्टर एंड फॉर बीइंग अ इंजीनियर, बट दिस नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन फ्यूचर करियर पॉइंट ऑफ व्ह्यू. तो यातला कुठलाच पार्ट सोडायचा नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तिन्ही कोर्सेस तुम्ही 2 वर्ष खूप प्रामाणिकपणे शिका. हे नॉलेज नक्की तुमच्या कामात येईल. आयुष्याच्या सगळ्यात महत्त्वाचे मला हे 2 वर्ष वाटतात. ये 2 साल में अगर आप फोकस्ड रहे, देखो आप और आपका टारगेट यही आपको स्पष्ट दिखाई देना चाहिए, बाकी सब ब्लर. म्हणजे आपला उद्देश माणसाने कधी विसरू नये. तो ये 2 साल अगर आप ईमानदारी से पढ़ाई करते ना, आई एम श्योर की तुम्हाला याचं चांगलं फळ भेटेल. मी असं नाही म्हणत की जेवढे पोरं माझ्या क्लासला येतील ते सगळेच डॉक्टर होतील, असं नाही. एक 10% पोरं MBBSला जातात. इतर कोणी BAMS, BHMS, वेटरनरी, काही लोक थोड्या मार्काने गेले ते रिपीटही करतात. पण तुम्ही जर बाय हार्ट हे 2 वर्ष प्रचंड मेहनत केली ना, तो समथिंग विल बी पॉझिटिव्ह आउट ऑफ दॅट. एक चांगल्या करिअरसाठी हे 11th आणि 12th खूप महत्त्वाचं आहे. फायनली गॉड ब्लेस यू. मला असं वाटतं की तुम्ही जे मी सांगितलं ते 100% ऐकावं अशी माझी इच्छा आहे. हे पहा, विश्वास असेल तरच काहीतरी होऊ शकतं. तो 100% समर्पित राहा. मनात संदेह नाही पाहिजे. मग तुम्हाला नक्की याचं फळ मिळेल. गॉड ब्लेस यू. थँक यू.